तर नमस्कार पब्लिक, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे मोठे देवाला. आपली पब्लिक आहे ये याला तर ओळखा त्या फिटर, हा रोशा आणि हा राहुल. अजून दोघ जण जे आहेत ना ते राहिले. चला मग आता आहेत आम्ही करंजखेड फाट्यावर. इथून सापुतारा आणि तिकडून सरळ मोठा देव. तर मग नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आपले जे दोघ जण होतं ना ते आलंय. आपा आपला मेन ड्रायव्हर काशीनाथ गुलाबांना. तर चला मग इकडून पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतोय. चला मग. जाना बाहर. थोडासा खराब रस्ता चालू झालाय, म्हणजे आता रस्त्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी म्हणजे जास्त लांब नाही, पण थोडे ठिकाणी ना असं खराब रस्ता आहे. आता गागबारी आहे इथून तुला खाली आहे काम आहे तिकडं, पण मग रस्ताचा काम चालू आहे, म्हणजे पूर्ण क्लिअर करेल आहे. थोड्या दिवसात तुम्हाला सिमेंट हायवे दिसतो. काही दिवसात तुम्हाला डायरेक्ट सिमेंट रस्ताच दिसणार आहे. आपा इकडचा नजारा एकच नंबर ना. येड्याची जत्रा आहे सगळी पाठीमाग. सकाळचा नजारा ना एकदम पैसा वसूल काम. म्हणजे ना सकाळी निघल्याचा फायदा एवढा झाला का वातावरण एकदम गार, जसा पावसाळा कसा तसाच तुम्हाला तर दाखवतोय. हे पहा, अजून आपले जे 2-3 मेंबर होते ते काय आलं नाही. एक तर कायमचाच येत नाही. 2 जण होते त्यांचा काही कार्यक्रम होता त्याच्यामुळे आले नाही. पण जे 6 जण होते ना ते आले. त्याच्यामुळे ना पुढे जर प्लॅन करायचा असला ना तर येत चला. कारण काय आहे, आयुष्य पुन्हा नाही आणि फिरणं राहिलं तर सगळंच राहिला आहे. तरुण या हा आहे आपला सापुताऱ्याच्या पाठीमागचा जो आहे ना तिथला पेट्रोल पंप. इथं आता काय पेट्रोल बसल म्हणजे फुल तर टाक्यात फुल भेटती नाही कुठंच, लिमिट आहे. इकडं पेट्रोल टाकून मग आपण सरळ निघू. पण वातावरण एकदम चांगलं आहे, म्हणजे एकदम पाहासारखं वातावरण आहे. धुका बिका सगळं आहे. आहे आपली गँग इकडं उभे. मग रावल्या थंडी वाजली. गुलाबांना काय सांगायचं आहे. नाही जोडीदार आला नाही ना तुमचा. जोडीदार नाही आला तर काय सांगायचं आहे जोडीदार आला. आपण सापुताऱ्यात आलेलो आहे. हा इकडं सापुताऱ्यावर आपण पेट्रोल टाकतोय. मग आपण इथून निघणार आहे. काय फुल नाही टाकी फुलं फुल करायची बर. रोशा तुझा मित्र नाही आला दिन्या, त्याला काय सांगायचं आहे. नाही पण मग ऐन टायमाला प्लॅन कॅन्सल करतो ना तो. चला मग असंच अजून पुढं तुम्हाला दाखवतोय.
तर आपण आहे आता सापुताऱ्यात आणि सापुताऱ्याचं वातावरण तुम्हाला दाखवतोय. तर हे आहे सापुतारा. जर तिकडून लवकर आलो ना तर सापुताऱ्याचा तुम्हाला व्ह्यूज दाखवू. चला मग तुम्हाला थोडासा नजारा इथला दाखवून देतोय सापुताऱ्याचा. पाणी फार आटलंय ना. पाणी फार आटलंय. इकडं ना पेट्रोल आहे ना प्रत्येक दुकानावर, म्हणजे जसं आपण इकडं थम्सअप काय कसं बाहेर ठेवतोय तसं भेटत आहे. आणि आपल्याच इकडं पेट्रोलची टंचाई आहे. म्हणजे इकडं प्रत्येक दुकानावर जिथं जाल ना तिथं पेट्रोल तुम्हाला भेटल. पंप तर एवढं नाही, पण दुकानावर ना कुठेही जा तुम्हाला प्रत्येक लहान जरी टपरी असेल ना तिथं पेट्रोल भेटल. आणि आपल्या इकडं पंपालाही भेटत नाही आणि असं हात विक्रीवर बीही भेटत नाही. गुजरातमध्येच फक्त पेट्रोल आहे, महाराष्ट्रात पेट्रोलच नाही. शेवटी आपण इकडं पोहोचलोय. आता इथून आपण ना मोठे देवाकडे जाणार आहेत. गर्दी थोडीफार आहे कारण इथं कवाय कारणं होते. इथं आहे ना म्हणजे असं आपल्या आदिवासी परंपरातली म्हणजे जे आपण काही नवस काय घेतोय ना ते इकडं पूर्ण होत आहेत आणि त्याची फळत आहेत. तर आता हे आहे आपली गँग. अर्थ हाय बी करसा का नाही फार जास्त झोपतून राहिलंय. खास नवसासाठी आलोय. हा नवसासाठी आलाय गडी. चला मग आता आपण तिकडे जाऊ. मग तुम्हाला जर काही घ्यायचं असलं ना इकडं धागेदोरे आपले धागेदोरे व नारळा काय तर इकडं दुकानं पण आहे स्थानिक. आता आम्हाला तर घ्यायचं आहे तिकडून नारळा ही गँगला. इकडं हे दुकान आहेत इकडं. इकडं पण आहेत इकडं असं. पण हाय इकडचा वातावरण. तर सागतचा लाकूड म्हणजे घर आहेत ना लाकडातच बांधलेलं आहेत. बाकीचे वर म्हणजे आड्याला जे टाकलेत ना तिकडं सागवानच टाकेल आहे. इकडं नाश्ता पाणी सगळं आहे इथं. चला मग आता आपण पुढे जाऊ. तुम्हाला दाखवते. रेंज तर नाही. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडं ना जे उरलं रेंज आहे ना दुसरे एखाद्याला असेल इथं विचारत मग तुम्हाला सांगत आहे BSNL ला बरं रेंज आहे. मग आता आहे का नाही ते तुम्हाला सांगत. तुम्ही इकडं आहे ना BSNL ला रेंज आहे. म्हणजे आता विचारलं इथं फक्त BSNL आणि तोही साधा मोबाईल आहे ना त्यालाच रेंज आहे. और आता गर्दी वाढत चालली. म्हणजे आता जे कारणावाले लोक आहेत म्हणजे ज्यांचे नवस काय आहेत ना ते येऊ राहिलेत. तर चला गर्दी व्हायच्या आधी ना आपण तिकडं जाऊ. म्हणजे लय लांब नाही. हे पहा इकडं असं आहे. इकडं जेव्हा पावसाळा राहतो ना आणि उन्हाळा आता तर काही सध्या पाणी नाही पण मग ना इकडं एकदम कोरडं झालंय. जर असं याच्यात हिवाळ्यापर्यंत जर इथं आल्या ना तुम्ही तर याच्यावरून पूर्ण पाणी वाहत आहे. आणि मग आता सहसा पाणी नाही इथं एकदम थोडासा आहे. पण चला मग आता पुढं ही आपली गँग तर आहे 2-4 जण पुढं चाललंय. हा आमचा एक मेन कार्यकर्ता मागे एकटाच बोलू राहिलाय. काय बोलू राहिलाय त्यालाच समजत आहे. आपण नवसासाठी गेले ते त्याला कोणाला मूल बाळा लागत असेल इकडं चपला काढायच्या.
या इकडूनचा आता इकडे बाबांनी कोंबड्या आणि बकरू घेऊन आलेत. इथं आहे जाऊ ना मंदिर. बाकीच्या वर घ्या. बाकीच्या इथं इथं ना ज्यांचं नवस पूर्ण होत आहे ना, कोंबड्याचा असो बकराचा असो, तुम्हाला सोडूनही द्यायचं तर सोडून द्या, किंवा मारायचं असेल तर तेही केला जातोय. म्हणजे ज्याचा नवस पूर्ण होत आहे ना तो इथं येतोच पूर्ण करायला. तुम्ही पण जर काय असेल काही समस्या ना तर इथं एकदा नक्की या. वातावरण पण चांगलं आहे, पण एवढाच का आम्ही आता मे महिन्यात आलो आहे, त्याच्यामुळे इथं जो नदीचा आहे पाणी आहे ना तो पूर्ण आटला आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही कधी आला तर नक्की या. चला मग, इथं आता मस्त दर्शन झालं आहे. गर्दी पण वाढत सुटले कारण रविवार आहे, आणि सगळ्यात जास्त म्हणजे इथं रोजच गर्दी राहते, कारण इथं आहेत ना कारणावालीच माणसं जास्त राहते ज्यांचं नवस पूर्ण होईल ते. तर चला इथं आता फोटो बिटो घेऊ आणि आपले पुढच्या रस्त्याला लागू. पीटरने चांगलं नाव घेतलं का मला पुढच्या वर्षी बायको भेटली. काय बायको घे ना करून मग. काय तुम्ही काय मागितलं त्या सांग, जाऊन दे मरू दे. मी बाळासाठी मागत मला मुलगा होऊ दे. पण मग नेमकी झालंय काय?
फेल व्हायला लागतं काय नेमकी काय समजतच नाही.